सांगली जिल्हा परीट समाज जनगणना मोबाईल ॲपचे शानदार उद्घाटन. महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ सांगली जिल्हा कार्यकारिणीची मीटिंग सांगली येथे संपन्न झाली. यावेळी सांगली जिल्हा परीट धोबी समाज जनगणना मोबाईल ॲपचे उद्घाटन जिल्हा ओबीसी पीजीएनटी संघटनेचे अध्यक्ष सुनील गुरवसर, परीट समाज जिल्हा अध्यक्ष मनोहर साळुंके व जिल्हा कार्यकारिणीतील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. या मीटिंगमध्ये स्वागत प्रास्ताविक माजी जिल्हा अध्यक्ष अशोक शिंदे यांनी केले. या ॲपचे लिंकद्वारे आपली कौटुंबिक माहिती भरल्यास सांगली जिल्ह्यातील तालुका व गाव शहर वाईज परीट समाज बांधवाची लोकसंख्या कळण्यास मदत होईल. जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी आपली माहिती या लिंकवर जाऊन भरावी. जनगणनेस सहकार्य करावे व आपण सांगली जिल्ह्यातील परीट समाज बांधवांनी ही माहिती भरल्यास सांगली जिल्ह्याचा एक वेगळा डाटा या ठिकाणी तयार होऊ शकतो, असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष संजय साळुंके यांनी केले आहे. सांगली जिल्हा ओबीसी पीजीएनटी संघटनेचे अध्यक्ष सुनील गुरव यांनी परीट समाज बांधवांनी मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी सांगली येथे होणाऱ्या ओबीसी समाज एक दिवशी उपोषणासाठी उपस्थित राहावे असे आवाहन केले. तसेच ऑनलाईनद्वारे महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र सेठ खैरनार यांनी उपस्थित दर्शवली व शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख रवी यादव यांची शिराळा तालुका ओबीसी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व नूतन कार्यकारिणीतील सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा व तालुका कार्यकारिणीतील समाज बांधवांनी कामाची माहिती दिली. या मीटिंगसाठी सांगली जिल्हा अध्यक्ष मनोहर साळुंके, जिल्हा कार्याध्यक्ष संजय साळुंके, जिल्हा उपाध्यक्ष अनिल साळुंके, जिल्हा उपाध्यक्ष कुमार गायकवाड, जिल्हा संपर्क प्रमुख रवी यादव शिराळा, युवा अध्यक्ष रोहन परीट राजेंद्र पावसे, बबनराव शिंदे, महिला अध्यक्ष शर्मिलाताई शिंदे, राज्यस्तरीय सदस्य सुमनताई परीट, सूर्यकांत परीट, सुनीता राक्षे, शोभाताई साळुंके, जयश्रीताई गायकवाड, साधना चन्ने, सूर्यकांत परीट, दीपक राक्षे, विनायक शिंदे, महेश परीट, दीपक गायकवाड, दीपक साळुंके, सुनील कदम तसेच जिल्हा व तालुका कार्यकारिणी सदस्य, महिला समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा सचिव विजय खेडकर यांनी आभार मानले. Press the bell icon on the video and never miss another update.